नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही भरती निघालेली आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोरा बंजारा साहित्य अकादमी यांच्या बाह्य यंत्रणेद्वारे सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी इथं जी.आर. आलेला आहे मित्रांनो. याच्यामध्ये कोणती कोणती पदं असणार आहे, कशा पद्धतीने भरले जाणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इन्स्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी.आर. आलेला आहे, महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोर बंजारा साहित्य अकादमी यांच्या स्थापनेवर बाह्य यंत्रणेद्वारे सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा हा जी.आर. आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून पर्यटक व सांस्कृतिक कार्य विभागाकडून हा जी.आर. आलेला आहे. दिनांक 25 सप्टेंबर 2025 हा जी.आर. असणारे प्रस्तावना दिलेली आहे. उपनिर्दिष्ट 1 मध्ये महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोर बंजारा साहित्य अकादमी यांच्या स्थापनेवरील 18 पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुसरून सदर पदांच्या सेवा 11 महिन्यांच्या कालावधीकरिता बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करून घेण्यास व त्यावरील होणाऱ्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत शासनाच्या विचारधारात होती. ओके, शासन निर्णय दिलेला आहे. उपनिर्दिष्ट 1 मध्ये दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोर बंजारा साहित्य अकादमी यांच्या स्थापनेवरील खालील तपशील नमूद केल्यानुसार एकूण 18 पदांची सेवा दिनांक 6 मे 2025 ते दिनांक 5 एप्रिल 2026 पर्यंत 11 महिन्यांच्या कालावधीत पात्र निविदाधारक म्हणजे इथं दिलेले आहे नित्यर्थ फॅसिलिटी मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस या संस्थेकडून बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास व त्यावरील होणाऱ्या खर्चास दिलेला आहे. याच्यामध्ये जसं की 75,33,903 रुपये इतक्या रकमेस आपल्या शासन प्रशासकीय वित्तीय मान्यता देण्यात येत आहे. तसेच यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय अनुक्रमित करण्यात येत आहे. सदर पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी खर्चांचा तपशील खालील प्रमाणे दिलेला आहे. ओके, पद दिलेलं आहे याच्यामध्ये. ओके, पद त्यानंतर प्रति व्यक्ती पगार, पदांची संख्या, एकूण एका महिन्याचं किती, सगळ्यांचं पेमेंट किती जाते, 11 महिन्यात किती खर्च जातो आणि जीएसटी सह किती जातोय दिलेला आहे. आता तिथं टिप्पणी सहाय्यकसाठी इथं पगार असणार आहे प्रति महिन्याला एकाला 37,646 रुपये पगार असणार आहे. याच्यामध्ये 2 पदं असणार आहे. ओके, त्यानंतर इथं कार्यक्रम समन्वयकसाठी 37,646 रुपये पगार या 7 पदे असणार आहे. उपसंपादक व कम प्रोडियर हिंदीसाठी इथं आपल्याला 37,646 पासून पगार असणार आहे. एक पद असणार आहे. लिपिक टंकलेखनाला 28,559 रुपये पगार या 4 पदं असणार आहे. शिपाईसाठी 22,432 रुपये पगार असणार आहे. या 4 पदं असणार. टोटल 18 पदे भरण्यात येणार आहे. ओके, तर सदर खर्च संबंधित मुख्य लेखा शीर्षक कला, सांस्कृतिक, साहित्य अकादमी, हिंदी अकादमी स्थापना, त्यानंतर सिंधी अकादमी, त्यानंतर दिलेलं आहे गुजराती अकादमी, ते आपलं झालं लगेच आपल्या खटांतरी सेवामधून त्या भागवण्यात यावा. आता याच्यामध्ये याकरता संचालक महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी मुंबई यांनी या नियंत्रण अधिकारी तसेच आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर पात्र निविदाधारकांचे निवेदन नमूद केल्याप्रमाणे रकमेचे प्रदान संबंधित समितींनी केली आहे. तसेच त्यातून सर्व वैधानिक कपात, उदाहरणार्थ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा, व्यवसाय कर, आयकर, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी गेले आहेत. ओके, त्या तपासण्याची तसेच त्यासंबंधी वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निधी विवरणाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्याची जबाबदारी संचालक महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी यांची राहील. तसेच बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांना पुरवठादार मार्फत प्राप्त होणारे वेतन दरमहा मिळत असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी सहसंचालक महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी यांची राहणार आहे. ओके, तर सदर आता शासन निर्णय दिलेला आहे. याच्यामध्ये विभागीय भाग दिनांक 17 एप्रिल 2015 नुसार परिशिष्ट व वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1878 भाग पहिला मधून आपल्याला इथं अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे. ओके, तर इथं चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. आपल्याला मस्त पदं असणारे चांगले पदं भरण्यात येणार आहे.
याची जी भरती असणार आहे इथं बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहे, जे की तुम्हाला मी इथं दाखवलेलं आहे. निस्तर फॅसिलिटी मॅनेजमेंट इथून आपल्याला भरण्यात येणार आहे. आपल्याला स्वतः इथे भेट द्यायची, इथून आपल्याला भरून घ्यायची आहे. एम-ईचं ऑफिस असणार आहे तिथे त्या मुंबईमध्ये. ओके. तिथून जाऊन आपण भरायची याची वेबसाईट लिंक वगैरे तुम्हाला इथे भेटून जाईल इथं Googleवर. ओके. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याची अप्लाय करण्याची काही व्हिडिओ वगैरे आलेले नाही, पद्धत आलेली नाही. अप्लाय करण्याची जी अप्लाय करायची नोटिफिकेशन आली की लगेच तुमच्या समोर याचा मी व्हिडिओ बनवेल मित्रांनो. ओके. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला Instagram, Facebookला मेसेज करा. पीडीएफ फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल, WhatsAppला डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करायचं, चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचे. अशाच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.